हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत. चटकदार अशी चटणी बनते. यासाठी लागणारं साहित्य म्हणजे पुदिन्याची पानं स्वच्छ करून बघा मी घेतली आहे. 1 वाटी जर पुदिन्याची पानं असतील तर तेवढीच कोथिंबीर घ्यायची. त्यानंतर ह्या बघा 2 मिरच्या टाकायच्या, त्या तोडून टाकायच्या. आणखीन आलं घ्यायचं, हे बघा एवढं आलं घ्यायचं. त्यानंतर 5-6 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या. पाकळ्या घेतल्यानंतर थोडंसं सेंधा नमक टाकायचं. त्यानंतर चाट मसाला टाकायचा, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडं त्याच्यावर ना मसाला आपलं लाल तिखट टाकायचं आणि लिंबू पिळायचं. लिंबू पिळून झाल्यावर हे ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरला बारीक करायची ही चटणी. आणि त्याच्यामध्ये त्याचा रंग टिकून राहण्यासाठी बर्फाचे तुकडे टाकायचे. बर्फाचे तुकडे टाकल्याने रंग त्याचा टिकून राहतो. हा बघा कसा छान ग्रीन रंग आलाय. मी सँडविचसाठी बनवली आहे, पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही खोबरं टाकलात ना तर ती कचोरी, टोमॅटो ऑमलेट यासाठी उपयोगी येईल. ग्रीन झाली ना, मस्त कलर आला.